शांत झालेला आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते हे आक्रमक झालेले होते। त्यांनी गेट तोडून त्यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे। मालेगाव मधील डोंगराळे भागामध्ये ही घटना घडली। 3 वर्षाच्या चिमुरडीला दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे। तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आलेले होते। त्यामुळे या सगळ्या जनतेचा राग हा अनावर झाला आणि आंदोलनकर्त्यांनी तिथे ते गेट तोडून आतमध्ये ते गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गोंधळ उडाला। राग आंदोलनकर्त्यांचा दिसून येतोय। संतप्त झालेले आंदोलक हे गेट तोडून आतमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी कोर्टात देखील घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी हे सगळं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला। पोलीस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली आहे आणि त्यानंतर आत्ता सध्याची अपडेट अशी आहे की तिथलं वातावरण हे शांत झालंय। पण किती मोठ्या प्रमाणात जनतेचा रोष या दृश्यांमधून दिसून येतोय। 3 वर्षाच्या चिमुरडीची अमानुषपणे हत्या करण्यात आली, निर्घुणपणे तिची हत्या करण्यात आली आणि त्या सगळ्यांचा राग मनात धरून काल देखील जेव्हा आरोपीला कोर्टामध्ये आणण्याची ही माहिती आंदोलनकर्त्यांपर्यंत पोहोचली, त्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते तिथे जमा झालेले होते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्यामुळे कोर्टाचे दोन्ही दरवाजे हे बंद करण्यात आले आणि त्यानंतर आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे सुनावणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। 27 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे। पण आत्ताची काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते हे संतप्त झालेले आहेत आणि अतिशय संतप्त होऊन त्यांनी गेट तोडून गेटमध्ये आत ते घुसलेले आहेत। किती मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्त्यांची ही गर्दी आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतोय। महिला देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या सामील झालेल्या आहेत। डोंगराळे या भागामध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि तिला न्याय मिळावा यासाठी हे आंदोलनकर्ते संतप्त झालेत। आपण बोलूयात आपले मालेगावचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याशी। बब्बू, मालेगावमध्ये जी गर्दी आहे ती आता संतप्त झाली आहे। मोठ्या प्रमाणात ती गर्दी आउट ऑफ कंट्रोल झाल्याचं काही वेळापूर्वी दिसून आलं। आता काय नेमकं घडतंय? काही वेळापूर्वीच संतप्त जमाव झाला होता आणि त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली। कोर्टाच्या आवारात धिंगाणा घातला आणि कोर्टाचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला। वेळीच पोलीस पोहोचले, पोलिसांनी त्यांना पांगवलं, त्याच्यामुळे पुढील अनर्थ टळला। जमाव जो आहे तो थेट कोर्टात आणि न्यायाधीशाच्या चेंबरकडे धाव घेणार होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे जमाव पांगवल्यामुळे पुढील अनर्थ टळलेला आहे। आता सध्या तरी जमाव कुठेही दिसत नाहीये, सर्व पांगवण्यात आलेले आहे आणि पोलीस बंदोबस्त जो आहे तो कडक लावण्यात आलेला आहे। एकूण शांतता असली तरी तणावपूर्ण आहे। निश्चितच अतिशय मोठ्या प्रमाणात हे आंदोलनकर्ते संतप्त झाल्याचं दिसून येत आहे। मगाशी तुम्ही सांगितलं की मालेगावमध्ये देखील बंद पुकारण्यात आलेला आहे। सगळ्या व्यावसायिकांनी, दुकानदारांनी दुकानं बंद ठेवलेली आहेत। आता काय परिस्थिती आहे? खरं तर ही जी डोंगराळ इथे जी घडलेली घटना आहे त्याच्या या घटनेचा संताप सर्वत्र पाहायला मिळतोय। म्हणजे फक्त मालेगाव, नाशिक जिल्ह्यात नव्हे तर राज्याच्या वेगवेगळ्या भागात ठिकठिकाणी आंदोलने होत आहे आणि याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहे। आज मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली होती। सर्व समाजाच्या वतीने, सर्व राजकीय पक्षांच्या वतीने बंद कडकडीत अजूनही सुरू आहे। सकाळपासून बंद सुरू होता, एकही दुकान उघडी नाहीये। नागरिकांनी उत्स्फूर्तपणे, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि पूर्ण शहर कडकडीत बंद आहे। आणि जेव्हा मोर्चा पण निघाला होता तो पण शांततेत पार पडला होता, परंतु मोर्चा संपल्यानंतर काही जमाव संतप्त झाला आणि तो कोर्टाच्या आवाज शिरला आणि त्यांनी 2 गेट तोडले। त्यानंतर पोलीस आले आणि त्यांना पांगवण्यात आलेलं आहे। निश्चितच मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपल्याला दिसून येते। बब्बू, या सगळ्या गर्दीमध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते। महिला आंदोलनकर्त्या देखील संतप्त झाल्यात आणि त्या देखील पुढाकार घेऊन त्यांनी गेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। विशेष म्हणजे हा जो मोर्चा काढण्यात आला होता त्याच्यात पुरुषांची संख्या कमी आणि महिलांची संख्या जास्त होती। त्याच्यात लहान मुली पण होत्या, काही शालेय विद्यार्थिनी पण होत्या आणि सर्व शांततेत पार पडलं। मात्र कुठेतरी या महिलांना वाटतंय का हे जे काय सुरू आहे, अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होतोय, बलात्कार होत आहे, छेडछाडीच्या घटना घडत आहे, महिला सुरक्षित नाही अशी एक भावना महिलांच्या मनात निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे कदाचित हाच तो उद्रेक असावा आणि त्याचा जो संताप आहे महिलांचा तो अनावर झालेला होता आणि महिलाही या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी कोर्टाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला।
निश्चितच मन सुन्न करणारी ही सगळी घटना आहे आणि जोपर्यंत आरोपीला फाशी देत नाही, जोपर्यंत त्या चिमुरडीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहणार अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे।